इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीमध्ये त्यामुळे मोठी वाढ झाली आहे। भाविकांनी इंद्रायणी नदी पात्रामध्ये उतरू नये असं आवाहन सध्या प्रशासन करते। एनडीआरएफ आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी तैनात आहे। शिवाय या ठिकाणी आता नागरिकांनी नदीपात्राच्या जवळही जाऊ नये असं सांगितलं जातंय। आपण जर बघितलं तर सध्या आषाढी एकादशी जवळ आलेली आहे आणि या पार्श्वभूमीवरती आळंदीमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने वारकरी जे आहेत ते जमलेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी जरी गर्दी झालेली असली तरी इंद्रायणी नदीच्या पात्रात कुणी उतरू नये हेच आवाहन वारंवार केलं जात आहे। शांताबाई माने या हरवलेल्या आहेत। या पांडुरंगले आपण तिथे कुठे असाल आळंदी पोलीस स्टेशन येथे यायचं आहे। इंद्रायणी काठावरची ही या क्षणाची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय। खरं तर इंद्रायणी नदीचं पात्र हे काहीसं दूषित सुद्धा झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात कचरा सुद्धा वाहून आला असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय। अनेक लहान मोठी मंदिरं जी या ठिकाणची आहेत ती सुद्धा पाण्याखाली गेलेली आहे। पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे। कुणीही नदीपात्रामध्ये उतरू नये यासाठी हा पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे। आपण तिथे कुठे असाल आळंदी पोलीस स्टेशन येथे यायचं आहे। आळंदीमध्ये मुसळधार पाऊस खरं तर सुरूच आहे। कालपासून या ठिकाणी पाऊस होतोय आणि आज सकाळपासून देखील पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे इंद्रायणी नदीचं जे पात्र आहे ते तुडुंब भरलं असल्याचं आपण पाहतोय। या वेळेला नदीमध्ये उतरणं धोकादायक असू शकतं, त्यामुळे नदीच्या आसपासच्या परिसरात सुद्धा भटकू नये असं देखील सांगितलं जाते। अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी रोहिदास घाटगे यांच्याकडून घेऊयात। रोहिदास, आपण पाहतोय इंद्रायणी नदीची पाणी पातळी जी आहे ती सातत्यानं वाढताना दिसतेय, सध्याची काय परिस्थिती आहे? रात्रीपासून या आळंदी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि सध्या आळंदी नदी ही दुथडीवरून वाहते। नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि वैष्णवांचा मेळा जो आळंदीमध्ये भरला होता हा संपूर्ण घाट एनडीआरएफ असेल आणि स्थानिक प्रशासन असेल यांनी रिकामा केलेला आहे। कालपासून या ठिकाणी 3 लोक वाहून गेले होते। तिन्ही लोकांना रेस्क्यू करण्यात आले। एक अर्ध्या तासापूर्वी एका व्यक्तीला 5 किलोमीटरवरती एनडीआरएफच्या टीमने रेस्क्यू केलेलं आहे। तिघांची प्रकृती स्थिर आहे। मात्र लोणावळा असेल तळेगाव असेल या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। त्यामुळं इंद्रायणी नदीची पातळी ही वाढत आहे। त्यामुळं धोक्याची पातळी वाढत असल्यामुळं या संपूर्ण परिसरामध्ये अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। नदीकाठावरचा संपूर्ण परिसर हा रिकामा करण्यात आलेला आहे। मागच्या 1 तासापासून नदी पातळी ही 6 ते 7 फुटांनी या ठिकाणी वाढलेली पाहायला मिळते। मुसळधार पाऊस या संपूर्ण परिसरात सुरू आहे। असं असताना कुठंतरी धोक्याची पातळी भाविकांनी पार करू नये यासाठी संपूर्ण घाटावरती पोलीस असेल एनडीआरएफ असेल सगळे जवान तैनात करण्यात आलेले आहे। लाखोंचा जनसमुदाय हा देवाच्या आळंदी नगरीमध्ये दाखल झालेला आहे। इंद्रायणी घाट हा वारकऱ्यांसाठी एक पर्वणी असतो, एक ऊर्जा घेऊन जाणारा असतो। मात्र सध्या पावसाची परिस्थिती वाढल्यामुळे या परिसरामध्ये वारकऱ्यांना येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। नदीची पातळी निश्चितच रोहिदास या संदर्भातला अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आळंदी पोलीस स्टेशन येथे यायचं आहे। आळंदी येथे इंद्रायणी नदीमध्ये वाहून जाणाऱ्या तरुणाचे प्राण राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक अर्थातच एनडीआरएफने वाचवले। आज सकाळी 12 वाजता आळंदी या ठिकाणी इंद्रायणी नदी पात्रामध्ये एक तरुण वाहून जात होता। त्याला वाचवा म्हणून इंद्रायणी नदीच्या पुलावरती आरडाओरड सुरू झाली। ही गोष्ट एनडीआरएफ पथकाच्या लक्षात येताच एनडीआरएफच्या जवानांनी नदीमध्ये उडी मारली आहे, तरुणाचे प्राण वाचवले। हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिल्यानं तसेच आषाढी वारी आज देहू आणि आळंदीमधून मार्गस्थ होत असल्यानं एनडीआरएफचं पथक जे ते इंद्रायणी नदीकाठी तैनात झालेलं आहे। याच पथकातील जवानांकडून नदीमध्ये वाहून जाणाऱ्या तरुणांचे प्राण आता वाचवण्यात आले। राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। पालघरलाही पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। नाशिक घाट परिसरालाही रेड अलर्ट आहे। नाशिक शहरामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज सध्या वर्तवला जातोय। नाशिकमध्ये सातत्यानं पाऊस सुरू आहे। साताऱ्याला सुद्धा ऑरेंज अलर्ट आता देण्यात आलेला आहे। एकंदरीत संपूर्ण राज्यातली परिस्थिती जर आपण बघितली तर राज्यभरात मुसळधार पाऊस बरसणार असं सांगितलं जातंय।
अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी विशाल सवने यांच्याकडून घेऊयात. विशाल, आपण पाहिलं होतं मान्सून खरं तर लवकर राज्यामध्ये दाखल झालेला होता, नंतर काही दिवसांची उसंत आणि आता पुन्हा एकदा हा मुसळधार पाऊस. राज्यभरातली काय परिस्थिती? राज्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर हवामान खात्याने काही अलर्ट्स देखील जारी करण्यात आलेले आहेत. काही जिल्ह्यांसाठी अलर्ट देण्यात आलेले आहेत हवामान खात्याकडून. त्यातून प्रामुख्याने सांगायचं म्हणजे पालघरचा जो जिल्हा आहे, पालघर जिल्हा जो आहे त्याला मुसळधार ते अत्याधिक मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे आणि त्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर नाशिक घाट परिसर असेल, पुणे घाट परिसर असेल, या ठिकाणी अतिमुसळधार ते अत्याधिक मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे. इतकेच नव्हे तर कोकण किनारपट्टी जी आहे त्यामध्ये ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी हे जे जिल्हे आहेत या संपूर्ण जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आणि या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आले. त्यामुळे समुद्रकिनारी न जाण्याच्या सूचना देखील तिथल्या स्थानिक प्रशासनाकडून तिथल्या प्रवाशांना असतील किंवा जे पर्यटक तिथे आले असतील त्यांना देखील देण्यात आलेल्या आहेत. तसेच तिथले रहिवासी जे आहेत त्यांना समुद्रकिनारी न जाण्याच्या सूचना देखील प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या आहेत. धन्यवाद विशाल दिलेल्या अपडेट्ससाठी. पालघरला सुद्धा रेड अलर्ट आहे आणि संपूर्ण राज्यभरात मुसळधार पाऊस बरसणार आहे असं सध्या सांगितलं जात आहे. हवामान विभागानं अनेक ठिकाणी रेड अलर्ट दिलेला आहे, ज्यामध्ये सातारा असेल, नाशिक असेल, कोकण किनारपट्टी असेल या भागांचा समावेश आहे. दुसरीकडे खडकवासला धरण आता 75% भरलंय. मुठा नदीमधून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं जात आहे. नदीकाठी न जाण्याचं नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे. अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून घेऊयात. सचिन, आपण पाहतोय खडकवासला धरण भरलेलं आहे, सध्याची काय अपडेट आणि पावसाची काय परिस्थिती आहे? सचिन. गेले काही दिवसापासून पाऊस पडतोय आणि या पावसाचाच पाहायला गेलं तर हा पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रातून आज 5 दरवाजे जे आहेत ते खडकवासला धरणाचे सोडण्यात आलेले आहेत. मुळा-मुठा नदीमध्ये या पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला आहे. आजूबाजूच्या लोकांना जे आहे तो महानगरपालिकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेले काही दिवसापासून खडकवासला धरण क्षेत्रात असणाऱ्या वरसगाव, पानशेत आणि टेमघर ही तिन्ही धरणं जे आहेत त्यामध्ये चांगला पाऊस पडतोय. जवळपास 8 TMC हे धरण जे आहे ते धरण भरलेलं आहे. दुसरीकडे आपण पाहतोय की पुढे आज पाऊस पडणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी खडकवासला धरण क्षेत्रातील प्रशासनाने आज सकाळी 2000 खरं तर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आणि आत्ता काही वेळापूर्वी हे पाणी जे आहे त्या खडकवासल्याच्या या धरण क्षेत्रातून सोडलं जात आहे. पुण्यातून हे पाणी खाली दौंड इंदापूरमध्ये जात असतं, शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत असतो. मात्र सध्या तरी आपण पाहतोय की पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रातून आज पहिल्यांदा या ठिकाणी 2000 क्युसेकनी पाणी सोडलेलं आहे. जवळपास 5 दरवाजे जे आहेत ते धरणाचे आत्ता उघडलेले आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय की पोलीस प्रशासन असेल किंवा इतर अनेक पर्यटकांची खडकवासला धरण पाहण्यासाठी गर्दी जी आहे ती होत असते. मात्र आत्ता या परिस्थितीत खडकवासला धरण क्षेत्रातून सध्या पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि हे पाणी जे आहे ते नदीपात्रात जात असताना पुणे महानगरपालिकेने आजूबाजूच्या लोकांना जो आहे तो सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्या ठिकाणची संपूर्ण तयारी जी आहे ती गेल्या वर्षी आपण पाहिलं होतं. मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर पुण्यातील काही इमारतीमध्ये आणि त्या ठिकाणी सोसायट्यांमध्ये पाणी जे आहे ते शिरलेलं होतं. मात्र त्या पार्श्वभूमीवर आत्ता खडकवासला धरणाच्या 5 दरवाजे जे आहेत ते पहिल्यांदाच या पावसाळ्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत. 2000 क्युसेकनी हे पाणी जे आहे ते सोडलेलं आहे. एकूणच आपण पाहतो या ठिकाणी जलसंपदा प्रशासन असेल, या ठिकाणचे पोलीस प्रशासन असेल, या ठिकाणी नागरिकांना पर्यटनालाही येताना काळजी घेऊन येण्याची विनंती करत आहे. निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी. तर तिकडे पुण्यातही मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे. पुण्यातील उपनगरांमध्ये सुद्धा पावसाची धुवाधार बॅटिंग होते. रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय आणि जोरदार पावसामुळे बालेवाडी या ठिकाणच्या मधुबन सोसायटी रोडवरती पाणी साचलेलं आहे. यामुळे इथून ये जा करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. पुण्यात अनेक ठिकाणी सध्या पाणी साचलंय. मुठा नदीच्या पाणी पातळीत सुद्धा मोठी वाढ झाली आहे. आज सकाळी 11 वाजेची ही दृश्य मुठा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. पावसाची संततधार पुण्यात सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतं.
पुण्यात पावसानं किती थैमान घातलंय आपण पाहतोय आणि त्यामुळे मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे। धरणातून मुळा-मुठा नदीमध्ये 2000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे। जोरदार पावसामुळे इथल्या भिडे पुलावरही पाणी साचले। किरकटवाडी या ठिकाणी देखील पाणी साचलेलं आहे। पुण्यात मुसळधार पाऊस झालाय आणि या पावसामुळे सिंहगड रोडवरील किरकटवाडी फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। जेपी नगर वस्तीमध्ये पाणी शिरल्यानं इथल्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागलाय। पुण्यात सकाळपासून पावसाची संततधार आहे आणि या ठिकाणी अनेक ठिकाणी पाणी साचलं। पुण्यातला सिंहगड रोड या ठिकाणी हिंगणे खुर्दमध्ये टेकडीवरून येणारं पाणी जे आहे ते खाली साचतंय। धबधब्याचं स्वरूप त्यामुळे या रस्त्याला आलेलं आहे। अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। पुण्यात सिंहगड या रस्त्यावरील राष्ट्रीय जल अकादमी प्रवेशद्वाराच्या समोर भुयारी मार्गाचं काम सुरू आहे। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावरून वाहत आहे। वाहतूक कोंडी सुद्धा झाली आहे। खेडमध्येही सातत्यानं पडणाऱ्या पावसामुळे जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। इशारा पातळीवर वाहणाऱ्या जगबुडी नदी आता धोका पातळीवरून वाहते। सध्या जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी 7.5 मीटर इतकी आहे। त्यामुळे खेडमधील सखल भागात पाणी शिरतंय। मटण मार्केट परिसरात देखील पाणी शिरतंय। सकाळी खेडमध्ये पावसानं काहीशी विश्रांती घेतली होती, मात्र आता सरींवर सरी कोसळत आहे। अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी अमोल कलैया यांच्याकडून घेऊयात। अमोल, आपण पाहतोय जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे, काय सध्याची अपडेट? नक्की रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदी जी आहे ती इशारा पातळीवर होती आणि सकाळी जी आहे ते काहीशी पावसाने जी आहे ती विश्रांती घेतली, मात्र पुन्हा पावसाच्या जोरदार सरी ज्या आहेत त्या खेडमध्ये बरसायला लागल्या आणि यामुळं जगबुडी नदी जी आहे ती धोक्याच्या पातळीवरती जी आहे ती आलेली आहे। सध्या जगबुडी नदीची पातळी आहे 7.30 मीटर इतकी आहे, ती धोक्याच्या पातळीवरती आहे आणि या धोक्याच्या पातळीमुळे जी आहे ती खेडचे जे सकल भाग आहे, जो मटण मार्केट असेल, आजूबाजूचा परिसर असेल, या भागामध्ये जे आहे ते पाणी शिरू लागलेलं आहे। खेडमध्ये पावसाची रिपरिप जी आहे ती सध्या तरी सुरूच असल्याचं चित्र पाहायला मिळते। जर असाच पाऊस पडत राहिला तर खेड बाजारपेठेमध्ये पाणी शिरू शकतं आणि पूरजन्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण होऊ शकते। प्रशासनाने या ठिकाणी अलर्ट दिलेला आहे। जिथे नागरिक असतील, नदीकाठचे नागरिक असतील, त्याचबरोबर बाजारपेठेतील नागरिक असतील, व्यापारी असतील, यांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो नगरपालिकेने जो आहे ते दिलेला आहे, प्रशासनाने दिलेला आहे। निश्चितच धन्यवाद दिलेले आहे सर्व अपडेटसाठी। यानंतर आणखी एक मोठी बातमी रायगडमधून। रायगड जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर नागोठणे इथे पुराचं पाणी रस्त्यावर आलंय। अंबा नदीने धोका पातळी ओलांडली। पुराचं पाणी नागोठणे बाजारपेठ एसटी स्टँड परिसरामध्ये शिरलं, त्यामुळे नागोठणे एसटी स्टँड या परिसरामध्ये मोठं डबकं जे ते पाण्याचं साचलेलं आहे आणि एसटी स्टँड रिकामा करण्यात आलेला आहे। बाजारपेठेत पूर पाहण्यासाठी याशिवाय जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली आहे। नागोठणे या ठिकाणी पूरस्थिती दिसते। मागील 24 तासात रायगड जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस झालेला आहे आणि त्यानंतर रायगड जिल्ह्यामधलं पर्जन्यमान पाहिलं तर 149 mm सरासरी पाऊस कोसळलेला आहे। आणि रायगड जिल्ह्यात तालुकावाईज विचार केला तर रायगड जिल्ह्यामधलं माथेरान असेल यामध्ये 262 मिलीमीटर, तर खालापूर असेल यामध्ये 202 मिलीमीटर पाऊस कोसळलेला आहे। आणि एकंदरीत रायगड जिल्ह्यातला इतर तालुक्यांचा विचार केला तर पनवेलपासून उरण असेल, पेण असेल, रोहा असेल, महाड पोलादपूर असेल, सर्वच तालुक्यांमध्ये सरासरी 100 ते 150 मिलीमीटरच्या आसपास पाऊस कोसळलेला आहे। एकंदरीत रायगडचा विचार केला तर रायगड जिल्ह्यामध्ये मागील 24 तासापासून पावसाची बरसात आहे ती चालूच आहे आणि आत्ताही आपण पाहिलं तर रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होतोय। ठिकठिकाणी पावसाचं प्रमाण कमी जास्त असला तरी देखील पाऊस कुठेही थांबलेला नाही आहे। यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये भविष्यामध्ये अशीच परिस्थिती राहिली पावसाची तर पुराचा धोका निर्माण होण्याची भीती निर्माण झालेली आहे। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड। तर रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा कायमच आहे। गेल्या 24 तासात 149 मिमी पाऊस झालाय। माथेरान आणि खालापूर या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस झाला, तर उर्वरित तालुक्यांमध्ये 100 ते 150 मिमी इतक्या पावसाची नोंद झालेली आहे। नागोठणेमध्ये पूरस्थिती दिसते। दुसरीकडे नद्यांचीही पाणी पातळी वाढली आहे, वाहतुकीवर परिणाम झालाय।
आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। खोपोली ते वाकड महामार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे। आंबा नदीवरील पाली येथील पुलाच्या दोन्ही बाजूला पाणी साचले। पुलावरून होणारी वाहतूक बॅरिगेटिंग करून बंद करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी आता कशा प्रकारे वाहतूक कोंडी झालेली आहे। नागोठणेमध्ये पुराचं पाणी साचलं असून रस्त्यावर देखील पाणी वाहत आहे। संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस आहे। हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिलाय। जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा आणि कॉलेजेसला सुट्टी जाहीर केली आहे। त्यामुळे सकाळच्या सत्रात भरलेल्या शाळा सोडण्यात आलेल्या आहेत। शिवाय दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। उत्तर रायगडमधील खोपोली, पेण, रोहा परिसरामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय। कुंडलिका आणि आंबा या दोन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली। यामुळे नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांसह सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। नाशिकमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे पावसाचं पाणी नागरिकांच्या थेट घरात शिरलं। सातपूर परिसरात प्रभाग क्रमांक 10 मधील राधाकृष्ण नगरमध्ये पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरात शिरलेलं आहे। बघा, यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे। पावसाचं पाणी ड्रेनेज लाईनमध्ये जात नाहीये असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। वास्तविक पाण्याला ड्रेनेज लाईनमध्ये योग्य उतरणं न दिल्यानं हे संपूर्ण पाणी जे आहे ते घरात येत आहे आणि या परिसरातही साचतंय। महापालिकेने या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघावं आणि नागरिकांच्या घरात शिरत असलेलं पाणी चेंबरमध्ये जाण्याची व्यवस्था करावी, ही मागणी परिसरातील नागरिक सध्या करत आहेत। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी तबरेज शेख यांच्याकडून घेऊयात। तबरेज, आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी गेलेलं आहे। सध्याची काय परिस्थिती आहे? बरोबर आहे। काल संध्याकाळपासून शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे नाशिक रस्ते काही भागामध्ये आपण बघू शकतो की नाशिकच्या सातपूर परिसरात राधाकृष्ण नगर या ठिकाणी नागरिकांच्या घरामध्ये रात्रीच्या वेळेस जे झोपलेले असताना हे जे पाणी आहे पाऊस पाणी ते घरात शिरलेलं आहे। त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये अनेक घरामध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे। एकूणच आपण बघू शकतो की काल संध्याकाळपासून नाशिक शहरात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे गोदावरीची नदी पातळीत देखील वाढ झालेली आहे। तर नाशिक शहरामध्ये अनेक रस्त्यांमध्ये पाणी साचलेलं आहे। त्यामुळे वाहन चालकांना देखील वाहन चालवताना हे करावं लागत आहे, कसरत करावं लागत आहे। एकूणच नाशिकमध्ये पहिलेच पावसा मान्सूनच्या पहिलेच पावसामुळे नाशिक महानगरपालिकेने केलेले जे पावसापूर्वी कामाची खुली आहे। अगदीच तबरेज, धन्यवाद दिलेल्या अपडेट्ससाठी। नाशिकमध्ये पावसानं धुमाकूळ घातलेला आहे। राधाकृष्ण नगरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून नागरिकांच्या घरातही पाणी शिरलेलं आहे। नाशिक शहरासह जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलंय। मुसळधार पावसानं त्र्यंबकेश्वर शहरातील रस्ते जलमय झालेले आहेत। त्र्यंबकेश्वर गावातील कुशावर्त आणि निवृत्तीनाथ महाराज मंदिर, बालेश्वर चौक या भागातील रस्त्यांवर पुराचं पाणी साचलेलं आहे। अनेक घर आणि वाड्यांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। मोठं नुकसान झालंय। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ताही पाण्याखाली गेलाय। नाशिक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे। सकाळपासूनच शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होतोय आणि या पावसामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। रामकुंड आणि गोदाघाट परिसरात गोदावरीची पाणी पातळी वाढली आहे। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पाऊस बरसतोय आणि परिणामी आता गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। मी आता नाशिकच्या रामकुंड गोदाघाटाच्या परिसरामध्ये आहे। या दृश्यांमध्ये आपण जर पाहिलं तर गोदावरीची पाणी पातळी आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळेल। सकाळपासून जो पाऊस कोसळतोय त्यामुळे रामकुंड आणि गोदाघाटाच्या परिसराला गोदावरीच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे। जी लहान मोठी मंदिरं या सगळ्या परिसरामध्ये आहे त्या मंदिरांना देखील आता गोदावरीच्या पाण्याचा वेढा पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। नाशिकला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि सकाळपासून शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे आणि परिणामी गोदावरी नदीच्या पाणी पातळीत या ठिकाणी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे आता नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।
तर नाशिकमधली सध्याची परिस्थिती आपण बघितली, मात्र दुसरीकडे पावसामुळे रस्ते वाहतुकीवरही मोठा परिणाम झालाय. नाशिक मुंबई महामार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. गोंदे फाटा या ठिकाणी महामार्गावर 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या आहेत. वाहन चालकांसह प्रवासी त्रस्त झाले. ही वाहतूक कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांच्याही नाकीनऊ आले असल्याचं बघायला मिळतंय. सध्या संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस कोसळतोय. मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे. नाशिकच्या घाटमाथ्याला पावसाचा रेड अलर्ट आहे आणि त्यामुळे आपण ही तीनही दृश्य पाहतोय. मुंबईमध्ये एकीकडे आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय, दुसरीकडे पुण्यात सुद्धा रस्त्यांवरती पाणी साचलेलं आहे, नद्यांचं स्वरूप रस्त्याला आलंय. तर नाशिकमध्ये दुतोंड्या मारुतीच्या अगदी गुडघ्यापर्यंत पाणी आलेलं आहे. याचाच अर्थ सध्या मध्यम परिस्थिती जरी असली तरी धोका पातळी लवकरच गोदावरी नदी ओलांडू शकते ही शक्यता सध्या वर्तवली जाते. हा लाव ना. तर रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसानं सरीव या गावातील मंदिर पाण्याखाली गेलंय. कान्वे नदीला सुद्धा पूर आलेला आहे. नदीकाठचं मंदिर प्रत्येक पावसाळ्यामध्ये पाण्याखाली जातं. अतिदुर्गम डोंगराळ भागामध्ये चरीव गाव वसलेलं आहे. डोंगरावरून मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याचे लोंढे कान्वे नदीमध्ये मिसळतात, त्यामुळे नदीला पूर येतो. याच पाण्यात मंदिर पूर्णतः बुडतं आणि अनेकदा नदीकाठच्या घरांमध्ये सुद्धा पाणी जातं. बातमी जरा वेगळी आहे. सध्या पालकांचा आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकवण्याचा प्रयत्न असतो. विशेष करून मुलांना खासगी शाळांमध्ये शिकवण्याची त्यांची धडपड असते. मात्र एका NRI जोडप्यानं आपल्या मुलाला चक्क ZP शाळेमध्ये घातलेलं आहे. तर न्यूयॉर्कमध्ये IT इंजिनियर असलेल्या विजयकुमार शेळके आणि भारती शेळके यांनी आपल्या 7 वर्षांच्या विहांचं आटपाडी जिल्हा परिषद शाळेत ॲडमिशन केलेलं आहे. मुलाला मराठी शिकता यावी, मराठी भाषेचं ज्ञान मिळावं यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. तर आपण पाहतोय ZP शाळेमध्ये आता हा विद्यार्थी धडे गिरवणार आहे. अमेरिकेतील 7 वर्षांचा हा विहान याला आता जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकण्यासाठी ॲडमिशन त्याचं घेण्यात आलेलं आहे. विहान विजयकुमार शेळके अमेरिका स्थित न्यूयॉर्कमधील हॉपलीज या शाळेतून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेतलेला आहे. त्या मुलाचे मामा उमेश बालटे यांच्या 2 मुली आमच्या शाळेत अगोदरच आहेत. मग त्यांची तयारी वगैरे बघून त्यांनी आमची शाळा निवडलेली आहे आणि त्यांना मातृभाषेतून पुढे शिक्षण मिळावं अशी अपेक्षा असल्यामुळं त्यांनी म्हणजे या ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.